फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहे रेवदांड्याच्या गणपती मंदिरामध्ये आणि आपण आता चाललोय गणपतीचे दर्शन घ्यायला. तुम्ही इथं बघू शकता इथलं जे निसर्गरम्य वातावरण आहे कसलं सुंदर आहे. आम्ही आलोय रेवदांड्यामध्ये बाप्पांच्या दर्शनाला. तुम्ही मंदिर पण बघू शकता किती सुंदर आहे. तुम्ही पण दर्शन घ्या बाप्पाचे. आणि खूप जास्त प्रमाणात इथे गरमी आहे, खूप स्वेटिंग होतीये, बट तरी पण एक निसर्गरम्य वातावरण आहे. इट्स नॅचरल फिलिंग. सो हा जेवढा काही स्वेट जातोय तो पण मी विसरून गेले की, कारण की खूप असं म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे, खूप असं सुंदर आहे इथे. आणि तुम्ही इकडे पण बघू शकता, मी तुम्हाला अजून काही दाखवणार आहे. सो हे पण तुम्ही बघा कसलं सुंदर आहे गाईज. हे बघण्यासाठीच एवढ्या गरमीत सुद्धा आम्ही इथे आलेलो आहे. आणि असं म्हणजे खूप सुंदर असं इथे. आणि सो दमट वातावरण आहे इथे खूप जास्त, पण तरी पण एक असं रिलॅक्स फिलिंग येते, कारण एक मंदिर पण आहे, ॲस्थेटिक फिलिंग पण येते. सो मला तर इथे म्हणजे मला हे जे लोकेशन आहे खूप आवडलेलं आहे आणि खूप सुंदर आहे. सो मी इथे परत येईल आणि असेच मी व्हिडिओ बनवेल. सो आता सध्या तर खूप जास्त प्रमाणात मला गरमी होती आहे, तरी पण मी हा व्लॉग बनवला. आणि बाय गाईज. आम्ही आलेलो आहे रेवदांड्याच्या इथे. समोर गणेश मंदिर आहे, त्याच्या बाहेर जो हायवे रोड जातोय त्या रोडला इथे छान छोटंसं नाश्ता सेंटर आहे, तिथं आम्ही आलेलो आहोत. बघू शकता इथे फक्त समोसा आणि पाव आहे, चहा पण नाही आहे. सो क्रेविंग होती मला खूप चहाची. सो बघू शकता तुम्ही. एसीतून जसं आम्ही रूम बाहेर पडलो तसं आम्हाला खूप जास्त गरमी होत आहे, स्वेटी झाला आहे. मेकअप करून पण काही पॉईंट नाही आहे. सो मेकअप पण केलेलं नाही, ऑलरेडी लिपस्टिक लावली आहे, सनस्क्रीन लावलेली आहे आणि मी कुर्ती वेअर केलेली. बिकॉज ट्रेडिशनलसाठी गणपती मंदिर आहे. सो मी खूप एक्सायटेड होती की मला जायचं होतं आणि आज माझी इच्छा पूर्ण झाली की मी इथे आलेले. फ्रेंड्स, आम्ही आता इथून निघत आहोत आणि इथे तुम्हाला चेंजिंग रूमची पण सुविधा आहे. हे जे मागे दिसतंय का छोटंसं झोपडीसारखं घर, तिथे तुम्हाला चेंजिंगची पण सुविधा आहे. आणि आता मी इथून निघाली आहे. सो मी आता जात आहे बीचवर. डिसाईड नाही झालं सध्या कोणत्या बीचवर जायचं आहे, पण जायचं तर आहे. सो आता आपण जात आहोत.